आपल्या महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न इथे झाला 6 जून 1674ला। वरच्या बाजूनी चौकोनी आकाराची जागा दिसते का सर, तिथून 11 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं। 8 बाय 10 ची रूम आहे। हा गुप्त खलबतखाना, सिक्रेट काही चर्चा करायची असेल हा गुपित कारभार इथून चालला जात होता। महाराजांचं स्नानगृह इथे होतं बघा समोर। आज बाथरूममध्ये लोखंडाच्या जाळीचा, स्टीलच्या जाळीचा वापर करतो सर। इथे बांधलेल्या दगडाच्या जाळ्या, या जाळीमधून पाणी बाहेर निघून जात होतं। हे पाण्याचं आउटलेट आहे, ड्रेनेज लाईन। घरामधला खलबत्ता इथे आहे बघा समोर समोर बघा, त्या बाजूला मधला जो परिसर आहे ना, हे आउटलेट आहे पाण्याचं, ड्रेनेज लाईन। हे बांधलेले शौचालय, टॉयलेट 400 वर्षापूर्वीचे शौचालय। 400 वर्षापूर्वी किल्ले रायगडावरती शौचालय होतं। महाराजांच्या कालावधीत चोरी, लबाडी, गद्दारी करेल अशा गुन्हेगाराला साताऱ्यामध्ये वासोटा किल्ल्यावर ठेवलं जात होतं आणि कोकणामध्ये रायगडाच्या पूर्वेला असणारा लिंगाणा, तिथे कैद्यांचा वापर केला जात होता। तो पालखी दरवाजा, इथून महाराजांची पालखी, शंभू महाराजांची पालखी या दरवाजातून बाल्ले किल्ल्यामध्ये जात होती। रायगडाचं वरचं पठार हे 1200 एकरचं क्षेत्रफळ आहे। बुर्ज पाहायला मिळतात का, हे मनुरे, सप्ते मनुरे इतिहासामध्ये याला म्हटलं जातं। गंगासागर तलाव आहे, काठापासून 32 फूट डीप आहे आणि त्याच्या आतमध्ये 2 विहिरी आहेत। उन्हाळ्यामध्ये तलावावरचं पाणी आटलं तर विहिरीतलं पाणी पियाला मिळालं पाहिजे। पाणी अडवा, पाणी जिरवा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। रायगड किल्ल्याचा आता आपण पार्ट 2 घेणार आहे आणि ह्या पार्ट 2 मध्ये आपण महाराजांच्या सदर, दिवाने आम, दिवाने खास, खलबतखाना आणि राणी महल आपण एक्सप्लोर करणार आहे। ह्या गोष्टी आपण आपले गाईड आहे, खाली आपले गाईड गेलेले, त्यांनी आपण इथं आराम करायला सांगितलेलं आहे। साधारण अर्धा तास आपण आराम करणार आहे इथं आणि मग आपण ती जागा एक्सप्लोर करू। हा पार्ट 2 असणार आणि पार्ट 3 आपला होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर आणि टकमक टोका असणार। कारण किल्ला एवढा मोठा आहे की साधारण जर किल्ला जर नीट फिरायचं जरी म्हणलं ना तरी ॲटलिस्ट 3 दिवस लागतील। साधारण 1200 एकरवर किल्ला पसरलेला आहे, पण आपण मोजके जे जागा आहेत त्याच घेणार आहे, कवर करणार आहे, लवकर करणार आहे। साधारण 20-30 मिनिटाचे आपण व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करणार आहे। जय शिवराय, जय शंभूराजे। आज रायगडावरती किल्ल्याच्या 2000 पायऱ्या पायी चढून किल्ल्यावरती पोचलो आहे आपण आणि आता प्रत्यक्षात समोरचा बाल्ले किल्ल्याचा भाग हा बघत छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीला नतमस्तक होणार आहोत। आता आपण जाणार आहे, तो कोणता मार्ग आहे? पालखी मार्ग, पालखी दरवाजा। ओके, पालखी दरवाजा आहे। पालखी दरवाजातून आपण एंटर करणार आणि तिथला राणी महल दाखवतो तुम्हाला पहिला। हा राणी महल आणि सगळा महाराजांचा सदरेचा परिसर आहे ना अख्खा, हा बाले किल्ला आहे। हा गंगासागर तलाव आहे बघा, या साईडने जायचा मार्ग आहे, पालखी मार्ग आहे या साईडनी। आणि आता हा बंद करण्यात आलेला आहे कामामुळं आणि तिकडून आपलं शिरकाई देवीचं मंदिर आहे, होळीच्या माळ तिकडून एंट्री आहे। पण आपण ह्या साईडने जाणार आहे, पालखी मार्ग बघणार आहे। कारण पालखी मार्गाने जर व्यवस्थित चढलं ना तर राईट साईडला बरोबर राणी महल आहे, लेफ्ट साईडला खलबतखाना, महाराजांची सदर वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतील व्यवस्थित। साधारण बघा आत्ता 2:30 वाजलेलं आहे बराबर, सॉरी 1:30 वाजलेलं आहे बराबर, एकदम पीक आहे ऊन आत्ता। साधारण अजून आम्हाला हे म्हणतात की 3 तास लागतील पूर्ण किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी। जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर करू आणि जेवढी संपूर्ण माहिती देता येईल ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जिथे आता आपण उभे आहोत या समोरच्या बाजूला हे 2 जे बुर्ज पाहायला मिळतात का, हे मनुरे, सप्ते मनुरे इतिहासामध्ये याला म्हटलं जातं। हे मनुरे पूर्वी एकावर एक असं 7 माळ्याचं होतं। याच्यावरची बांधकामं सागाच्या लाकडामध्ये होती। त्याच्या आतून देवळ्या आहेत, जेवढं 7 मजली होतं 365 देवळ्या होत्या आणि 365 देवळ्यातून काऊ मातीचे दिवे लावले जात होते। खिडक्यातून पैठणी कापडं, आतून रेशमी पडदे या बाल्ले किल्ल्याची, राजधानीची रायगडाची शोभा वाढवण्यासाठी पूर्वी इथे कारंजे लावलं जात होतं। याचं प्रतिबिंब सर या गंगासागराच्या पाण्यावर पडलं जात होतं। हा येताना आपण जो तलाव पाहिला आहे गंगासागर तलाव आहे, काठापासून 32 फूट डीप आहे आणि त्याच्या आतमध्ये 2 विहिरी आहेत। उन्हाळ्यामध्ये तलावावरचं पाणी आटलं तर विहिरीतलं पाणी पियाला मिळालं पाहिजे। पाणी अडवा, पाणी जिरवा। रायगडाचं वरचं पठार
हे 1200 एकरचं क्षेत्रफळ आहे आणि 1200 एकराच्या पठारावर दगडाच्या बांधलेल्या 350 इमारती आहेत, पाण्याच्या 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघण्यासाठी कमीत कमीत 3 दिवसही कमी पडतात. किल्ल्याचं वरचं पठार 1200 एकरचं क्षेत्रफळ आहे आणि 100 एकरामध्ये किल्ल्याची बांधकामं आहेत. रायगडावर येताना पहिला प्रश्न सुरुवातीला असा पडतो, रायगडावरती 350 बिल्डिंग्स इमारती बांधल्या गेल्या, इमारतींसाठी बुरुजांना लागणारा दगड एवढं मोठं पाषाण निर्माण करून केलं असेल. एवढा मोठा पाषाण त्यावेळी गडाखालून किल्ल्यावर आणणं शक्य नव्हतं. ज्यांनी हा रायगड बांधला, ज्यांनी रायगडाची बांधकामं केली, आपले आर्किटेक्चर होते हिरोजी इंदुळकर. रायगडाच्या काळ्या कातळामध्ये मोठे 11 खड्डे मारले गेले, त्याच्या उतरत्या भागावरती आडवी दगडाची भिंत बांधली, तिथे पाण्याचा साठा केला. म्हणजे बघा, पिण्यासाठी पाणी मिळालं, बांधकामासाठी दगडही मिळाला. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले गेले. हा गंगासागर तलाव आहे. काशीच्या गागाभट्टांनी काशीवरून 7 समुद्राचं पाणी आणलं होतं राज्याभिषेकासाठी कळसामध्ये. त्यामधलं अभिषेकमधलं उरलेलं जे पाणी होतं, तीर्थस्थान पावित्र म्हणून या तळामध्ये सोडलं गेलं आणि गागाभट्टांनी याची कविता रचली. गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणिले सप्तसागराचे पाणी, झलिले त्या राज्याभिषेकासाठी. जळहे झाले तीर्थांची घरं, नाव तयाचं तीर्थ गंगा सागर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही बाल्ले किल्ल्याची चोरवाट. इमर्जन्सी बाहेर निघायचं असेल तर. आणि ज्या दरवाज्यातून सर आता आपण चाललोय ना, तो पालखी दरवाजा. इथून महाराजांची पालखी, शंभू महाराजांची पालखी या दरवाजातून बाल्ले किल्ल्यामध्ये जात होती. या मार्गाने पालखी बाल्ले किल्ला म्हणजे काय तर किल्ल्याच्या आतील भागामध्ये चाललोय. बांधकामं देखील किल्ल्याच्या आतील भागामध्येच आहे. गडाच्या पायथ्यातून अनेक किल्ले पहा. किल्ले पाहताना गडाच्या खालून बांधकामं बुरुज पाहत असतो, पण या रायगडाची वारी करत असताना रायगडाच्या पायथ्यातून या रायगडाला पाहायचं म्हटलं तर किल्ल्याची बांधकामं देखील दिसत नाहीत. बांधकामं देखील किल्ल्याच्या आतील भागामध्येच आहेत. आता आपण पालखी दरवाजामध्ये आहोत, बांधकामं देखील आतील भागामध्येच आहेत. राणी महालाची इथे जाऊन आज आपण माहिती घेणार आहोत. परंतु रायगड पाहताना आपण काय पाहत असतो? ढासळलेले बुरुज, तटबंद्या, भिंतीने दाळणं. सर त्या राजस्थानमध्ये गेलात आणि राजस्थानचे गड किल्ले पाहिले तर शाबीत आहेत. आपल्या महाराष्ट्रामधले आपल्या राजाने 365 किल्ले जिंकले, मग आपल्या गड किल्ल्यांची अवस्था अशी का? आपल्या मराठ्यांचं दुर्दैवत, राजस्थानचे राजपूत राजे शरण गेले होते. आपले राजे कोणाचे गुलाम झाले नव्हते की रात्रीच्या त्या अंधाराला घाबरत नाही. त्याला उजेडाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात आहे. की अंधारा फार झालाय, आता एक दिवा पाहिजे या देशाला, या महाराष्ट्राला, याच महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवभा पाहिजे. आज रायगडावरती आपण रायगड पाहताना आज बाल्ले किल्ल्याचा भाग पाहणार आहोत. बाल्ले किल्ल्याचा भाग पाहत असताना पडक्या स्वरूपामध्ये हा आपल्याला किल्ला पाहायला मिळतो. मग प्रश्न पडतो असा की याच्यावरती पूर्वी छतं होती की नव्हती? त्यावेळेस याच महालांची, याच वाड्यांची आतून रचना होती. सागाचे कॉलम उभे होते, याच्यावरनं उतरती सागवणी छतं होती. कुंभारांनी घडवलेली काऊ मातीची बँगरोळी कौलं होती. रायगडाच्या दक्षिणेला आडवा एक डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे पोटळ्याचा डोंगर. तिथून इंग्रजांनी तोफेचे मारे केले. आपलेच मराठे इंग्रजांना फितूर झाले. इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रहत आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशाने रायगडाच्या मागून तोफेचे मारे केले, दक्षिणेचं कोठार उद्ध्वस्त केलं. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे हा रायगड 11 ते 12 दिवस कालाच्या परीला होता. म्हणजे 11 ते 12 दिवस याच्यावरची सागाची लाकडं जळत होती. म्हणून आज रायगड हा आपण पडक्या स्वरूपामध्ये पाहतोय. आतमध्ये जाऊन राणीचे महाल बघून प्रत्येक वास्तूची प्रत्येक याची माहिती घेत आपण शेवट राजांच्या समाधीला नतमस्तक होणार आहोत. राईट साईडला ना आपल्याला. हो. ओके.
आणि हा पालखी मार्ग आहे पूर्ण. हा पालखी इकडनं महाराज हे पालखी दरवाजा ना मागला. हा हा पालखी दरवाजा. ओके, याला दोन्ही साईडला पालखी दरवाजा मार्ग नाव आहे. इथला हा बाले किल्ला आहे. हा बाल्ली किल्ला. ओके आता बाल्ली किल्ल्यामध्ये आपण आहोत बघा. ओके. आणि सर पालखी दरवाजाच्या बाजूनी दगडाची सर आडवी गेलेली भिंत दिसते ना, हे आहेत राण्यांचे महाल. एका राणीसाठी बांधलेला एक महाल होता. असे आतून कनेक्ट 6 आहेत बघा. एक पाहिला आणि 6 पाहिले सेम आहेत. सर्व राणी महल पाण्याची काही ते गरज नाही सर. आपण राजांच्या बाल्ली किल्ल्यामध्ये आहोत. एका राणीचा एवढा मोठा महाल बांधला होता. एक बेडरूम, स्वयंपाकघर, हवातमध्ये येण्यासाठी खिडकीने पलीकडे बांधलेले शौचालय. तर रायगडावरती 400 वर्षापूर्वी शौचालय होते, टॉयलेट होते. राजांना राण्या होत्या 8. मग 8 राण्या का केल्या? तर आवडीनिवडीसाठी, मुलांमालांसाठी नव्हत्या केल्या, स्वराज्य वाढवण्यासाठी. एखाद्या गावातल्या सरदाराच्या जर का मुलीशी लग्न केलं ना, तो गाव आपल्या विरोधात जाणार नाही. त्या गावाचा पाठिंबा राहील आणि आपलं स्वराज्य वाढेल. त्यांची नावं सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, पुतलाबाई आणि सगुणाबाई अशा 8 राण्या होत्या. त्यापैकी 6 राण्या इथे राहायच्या आणि उरलेल्या 2 राण्या बाहेर राहत होत्या. राजांची पट राणी सईबाई, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरती सईबाई राहत होत्या. त्यांचा मुलगा संभाजीराजे लहान होते, 2 वर्षाचे. रायगड घेण्याआधी सईबाईंचं निधन हे राजगड किल्ल्यावरती झालं. येताना पाचाडगाव पाहिलं असेल. उतरत्या वयानुसार आऊसाहेबांना रायगडावरचं वातावरण मानवत नव्हतं. त्यांच्या सेवेला राजांची पुतला राणी राहत होती. पलीकडचा महाल बघूया आपण. ते दुसऱ्या राणीचा महाल आहे ना. असे कनेक्ट 6 आहेत बघा. 6 ना. हां ओके. आणि 1 2 8 होत्या ना टोटल राण्या. मग सांगितले की एक पट राणी सईबाई राजगडावर, हा पुतला राणी गडाच्या पायथ्याला हम्म. आणि त्यापैकी उरलेल्या 6 राण्या इथे राहायच्या. असे आतून कनेक्ट 6 महाल आहेत बघा. हा प्रत्येक राणी महालासमोर बाहेर ओटा आहे बघा. प्रत्येक राणीच्या दालनासमोर, महालासमोर एक ओटा आहे. असे बाहेरनं सलग 6 ओटे. हे दासींची घरं. दासीला इथे परमानंट घर होते. दासींचे ओटे आहेत. आतमध्ये जाऊन पलीकडचं महाल आपण बघू. तो पालखी दरवाजा. इथे समोरच्या बाजूला एक दरवाजा आहे, तो मेना दरवाजा. येणारे काही शिवभक्त अवघ्या 4 मिनिटामध्ये रोपेने जो प्रवास करतात ती रायगडाची पाठीमागची बाजू आहे. मेना, मेना म्हणजे पॅकबंद. मेना स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. समोरच्या बाजूला हा जो डोंगर दिसतोय का सर, हा गुहिरीचा डोंगर. रायगडाचं मूळ नाव तर रायरी. गुहिरीच्या डोंगराच्या मागे प्रतापगड. प्रतापगडाचं मूळ नाव तर बोरप्याचा डोंगर. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवा आहे. या कोकण दिव्यापर्यंत खालच्या बसलेल्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं. आता हे जावळी प्रांत पाहायचं म्हटलं तर आजही सूर्याचं किरण देखील जमिनीवरती पडत नाही. ही रायगडाची मागची बाजू. रायगडाच्या दक्षिण बाजूला आपण उभे आहोत. दक्षिणेला काळकाई देवीचं मंदिर, पश्चिमेला हिरकणीचा बुरुज, उत्तरेला टकमक टोक आणि पूर्वेला भवानीआईचा कडा. या 4 टोकांमध्ये वरचं पठार आहे. 1200 एकरचं क्षेत्रफळ आहे बघा. रेलिंगच्या खालच्या बाजूला, या पुढे रेलिंगच्या खालच्या बाजूला इथे काही इमारती पाहायला मिळतात बघा. 8 वाडे, अष्टप्रधानचे कार्यालय ते 3 आहेत आणि पलीकडचे 1. एकूण 8 वाडे, अष्टप्रधानचे कार्यालय. राजांचे 8 मिनिस्टर होते. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद नीलकंठ, मोरोपंत, पिंगले रामचंद त्रिभक, अनाजी कंक, निराजीराव. या महाराष्ट्रामधले जेवढे 365 किल्ले जिंकले होते, या 365 गड किल्ल्यांचा खेड्यापाड्या गावातला स्वराज्याचा कारभार पूर्वी इथून चालला जात होता. त्यावेळेचं मंत्रालय इथे होतं. या बाजूला सर लोखंडाचं जाळी ठेवलेल्या 3 खड्डे पाहायला मिळतात. हे धान्यांची गोदाम. काही जाणकारांची, इतिहासकारांची मतं अशी होती इथे महाराजांच्या कालावधीत कैद्यांचा वापर केला जात होता. परंतु याच्या आतमध्ये राण्या राहत होत्या. या भिंतीच्या आतमध्ये राजवाडा होता आणि बाजूला राजांचं मंत्रालय होतं. ज्या ठिकाणी स्त्रिया राहत होत्या त्या ठिकाणी कैदी ठेवणं शक्य नव्हतं. महाराजांच्या कालावधीत चोरी, लबाडी, गद्दारी करेल अशा गुन्हेगाराला साताऱ्यामध्ये वासोटा किल्ल्यावर ठेवलं जात होतं आणि कोकणामध्ये रायगडाच्या पूर्वेला असणारा लिंगाणा तिथे कैद्यांचा वापर केला जात होता. रायगडावरती सर कैदी ठेवणं शक्य नव्हतं. हे धान्यांची गोदाम आहेत. पहिला खड्डा 22 फुटाचा, मधला खड्डा 20 फूट, अलीकडे 15 फूट. हे धान्य ओरून ओतलं जात होतं आणि सागाच्या सडीने याच्यामधलं धान्य काढलं जात होतं. समोर बघा, ह्या भिंतीच्या टोकास बघा सर, एकदम मागे बघा, सर्वात पाठीमागे उंच डोंगर दिसतो का तुम्हाला? सर्वात पाठीमागे उंच डोंगर धुक्यामध्ये स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला तिथे आहे. राजगड किल्ला पुण्यामध्ये येतो, वेल्हा तालुक्यामध्ये. ह्या डोंगराच्या मागे प्रतापगड आहे. हे समोर सुलकट टोक दिसते का? त्या सुलक्या टोकाच्या मागे महाबळेश्वर आहे आणि मध्ये इथे दरीमध्ये सेंटरला शिवतरगड आहे.
ही गडाची मागची बाजू. इंग्रजांनी जे तोफेचे मारे केले, आक्रमणं केली, या बाजूला इथे बघा खाली पत्राची शेड दिसते का, या शेडच्या खाली बघा एक बसकी आडवा डोंगर दिसतो का, टेकडी डोंगराची, तो पोटळ्याचा डोंगर आहे. तिथून इंग्रजांनी तोफेचे मारे केले. 10 मे 1818ला दक्षिणेचं कोठार उद्ध्वस्त केलं. आतमध्ये जाऊन आपण राणी महाल बघून आपण राजांच्या राजवाड्यामध्ये जाणार आहोत. मध्ये मारलेले खाचे आजही काही ते बुजले नाहीत. ह्याच्यामध्ये चौकोनी आकाराचा जो खाचा पाहायला मिळतो, याच्यामध्ये लाकडी कॉलम उभे होते. एखादा कॉलम खराब झाला तर पुन्हा दुसरे टाकता आला पाहिजे. आतील भागामध्ये छत होती. हा राणीचा बेडरूम, स्वयंपाकघर, हवा आतमध्ये येण्यासाठी खिडकीन तिथे बांधलेले शौचालय. हे बघा, हे बांधलेले शौचालय, टॉयलेट. 400 वर्षापूर्वीचे शौचालय. 400 वर्षापूर्वी किल्ले रायगडावरती शौचालय होतं. मग कल्पना करा, राजांच्या कालावधी रायगडावरती शौचालय होतं. मग 400 वर्षापूर्वी रायगडाचं वैभव कसं असेल हे आजही देखील आपण आपल्या नजरेसमोर आणलं पाहिजे. राजवाडा ना. हो. आणि ते खलबत खाना कुठे आहे तो वगैरे? आतमध्ये आहे तिकडे. तो आत आहे. ओके. समोर बघा त्या बाजूला मधला जो परिसर आहे ना, हे आउटलेट आहे पाण्याचं, ड्रेनेज लाईन. म्हणजे अशी उतरती छतं होती, या छतांचं पाणी पडून इकडनं बाहेर निघून जातं. ते पाण्याचं आउटलेट आहे. या सर, या भिंतीपासून समोरच्या बाजूला प्लास्टरवाली जी भिंत दिसते का सर, या दोन्ही भिंतींच्या आतमध्ये असे 4 चौथरे आहेत बघा. पहिला ओटा, पहिला चौथरा हा अति महत्त्वाचा आहे. राजांचा राजवाडा, राहतं घर. या ओट्यावरती मध्यभागाला काही दगडाच्या खुणा दिसतात का, याच्यावरती सर लाकडी सागाचे कॉलम उभे होते. या राजवाड्याचं वैभव, पूर्वी सागाच्या लाकडामध्ये 2 मजली हा राजवाडा होता. 50 वर्ष आयुष्य महाराजांना लाभलं. शेवटचे 10 वर्ष वास्तव्य राजांचं या ठिकाणावर होतं. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. आणि हाच तो हा महाराष्ट्राचा हा सूर्य मावळला आणि महाराष्ट्र पोरका झाला. शेवटचा श्वास आपल्या राजांनी इथे सोडला 3 एप्रिल 1680ला. समाधी देखील राजांची रायगडावरतीच आहे बघा. इथून मधला अंतर 1 किलोमीटरचं आहे. समोर जे तुम्ही मंदिर पाहताय जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला गोल आकाराचं घुमट दिसते का, छत्रपती शिवाजी राजांची समाधी आहे. राजांचं निधन या ठिकाणावर झालं. शेवटचा श्वास आपल्या राजांनी इथे सोडला तो दिवस होता हनुमान जयंती. राजांचं निधन इथे झालं आणि अग्नी मंदिरासमोर देण्यात आलं, कारण का राजे शंकराचे शिवभक्त होते. आज आपण राजांचे शिवभक्त आहोत. राजे गेल्यानंतर संभाजी राजांचं वास्तव्य या ठिकाणावर 9 वर्षे होतं, पण संभाजी राजांचा इतिहास हा काय लिहिला गेला नाही. राजवाड्याच्या बाजूला पाणी पिण्याची हौदं बांधली होती आणि अलीकडे आपण जो गंगासागर तलाव पाहिला ना येताना, पूर्वी लोक खांद्याला कावड लावून कावडीनी पाणी आणून ह्या हौदांमध्ये भरायचे. आणि अलीकडे महाराजांचा स्विमिंग पूल, बाथटब, स्नानगृह तिथे आहे. ते स्नानगृह बघून, टाकसाल पाहून आपण पुढे जाणार आहोत. बघा, हा राजांचा राजवाडा पूर्वी 2 मजली होता. हे पाणी पिण्याची हौद इथे 2 बांधली होती राजवाड्यामध्ये. आणि हे महाराजांचं स्नानगृह इथे होतं बघा समोर. आज बाथरूममध्ये लोखंडाच्या जाळीचा, स्टीलच्या जाळीचा वापर करतो. सर, इथे बांधलेल्या दगडाच्या जाळ्या, या जाळीमधून पाणी बाहेर निघून जात होतं. हे पाण्याचं आउटलेट आहे, ड्रेनेज लाईन. विटामध्ये बांधलेली चौकोनी आकाराची रूम जी पाहायला मिळते ना, टाकसाल राजांची राजमुद्रा, शिवराय, होन्स याच्या आतमध्ये घडवले जात होते. टाकसाल पाहून आपण समोर बाल्कनी पाहून गुप्त खलबत खाण्यात जाणार. हे राजांचं स्वयंपाकघर इथे होतं. हे काही खुन्ना दिसतात, याच्यामध्ये कॉलम होते लाकडीने. या स्वयंपाकघराला पूर्वी उतरती छतं होती. आणि या बाजूला बांधलेलं राजवाड्या स्वयंपाकघरामधला खलबत्ता इथे आहे बघा समोर. समोरच्या बाजूला दगडामध्ये बांधलेली जी गोल खिडक्यांची गॅलरी दिसते का, अष्टकोनी छत्रपती शिवाजी राजांची बाल्कनी. आज आपण सज्जा गॅलरी म्हणतो.
ही बाल्कनी पूर्वी 3 मजली होती. वरच्या अष्टकोनी बाल्कनीतून गड किल्ल्यांची सह्याद्रीची पाणी महाराज अष्टकोनी बाल्य किल्ल्याच्या बाल्कनीतूनच केली जात होती. ही बाल्कनी पूर्वी 2 मजली होती. याच्यावरचं बांधकाम सागाच्या लाकडामध्ये होतं बघा. या सर वरच्या बाजूनी चौकोनी आकाराची जागा दिसते का सर? तिथून 11 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. 8 बाय 10ची रूम आहे. हा गुप्त खलवतखाना, सिक्रेट काही चर्चा करायची असेल, हा गुपित कारभार इथून चालला जात होता. राजांचे गुप्तर होते स्वराज्याचा तिसरा डोला बहिरूपी बहेरजी नाईक. बसल्या जाग्यावर 7 सोंग 7 रूप बदलायचे. रूपांतर बदलून गावातून गड किल्ल्यातून जायचे आणि गड किल्ल्यांच्या खबरी तात्काळ राजांच्या कानी सांगायचे. हा रायगडावरचा गुप्त खलबतखाना इथे आहे बघा समोरच्या बाजूला. इथून 11 पायऱ्या खाली उतरून जावा लागतं. 11 पायऱ्या आहेत उतरण्यासाठी आणि इथे 8 बाय 10ची आतमध्ये रूम आहे. आता इथे आल्यानंतर बघा वाकावं लागेल तुम्हाला. वाकून आतमध्ये या आणि मग आतमधली रूम बघूया. समोर बघा खाली बांधकाम पूर्ण फरशीमध्ये आहे दगडामध्ये. इथे देवळ्या दिसत आहेत का? हे देवळ्यातून मशाली किंवा पंत्या लावल्या जात होत्या उजेडासाठी. आणि सर 8 बाय 10ची रूम आहे. समोर भिंत दिसते का? तिथपर्यंतच आहे. वरचं बांधकाम दगडामध्ये आहे. इथे आल्यानंतर एसीची पण काही गरज नाही. एसीपेक्षा एकदम गारवा एकदम थंड आतमध्ये आल्यानंतर वाटतं एकदम थंडी लागते. 10-15 मिनिटं आपण इथे थांबलो की एकदम थंडी लागते. आणि एकदम हा जो दगड आहे नरमाईचा दगड म्हणतात त्याला. नरमाईचा दगड हा बांधकामाला वापरला गेला. आणि ही 8 बाय 10ची रूम काही चर्चा करायची असेल, ही गुपित कारभार म्हणजे या कानाची बातमी समोरच्या कानाला कळावी नाही अशी गुपित चर्चा इथे केली जात होती. छत्रपती शिवाजी राजांचे गुप्तर होते बहिरूपी बहेरजी नाईक. बसल्या जाग्यावर 7 सोंग 7 रूप बदलायचे. रूपांतर बदलून गावातून गडकिल्ल्यातून जायचे आणि गडकिल्ल्यांच्या गावातल्या खबरी तात्काळ महाराजांच्या कानी सांगायचे. दफ्तरखाना इथे होता. एका लाईनीमधून काही खिडक्या पाहण्यासाठी मिळतात. हे टहाळणी बुरुज आहेत. एकावर एक ओटा चौथरा दिसतोय का? ही सदर दिवाणे खास दिवाणे आम दरबार प्रजा जनता आतमध्ये बसायचे. सिंहासन आतमध्ये आहे. ही सदर आहे. या सदरेवरती न्याय दिला जात होता. ही महाराजांची सदर आणि जिथे उभे आहोत ते सचिवालय दफ्तरखाना याला म्हटलं जातं. किल्ल्याचं हेड ऑफिस या ठिकाणावरती होतं. सर आता आपण राजांच्या दरबारामध्ये जाऊया. आपण राजांच्या दरबारामध्ये आहोत बघा. हा मेन छत्रपती शिवाजी राजांचा दरबार. इथे आपल्या महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न इथे झाला 6 जून 1674ला. त्यावेळेस हा दरबार पॅकबंद होता. दरबार हा पैठणी कापडाने सजवलेला होता. छत्रवाली मेघडंबरी पाहता ही पंचधातूची आहे. सर या मेघडंबरीच्या खाली बघा समोर 3 गाळे दिसतात का? त्या 3 गाळ्यांच्या आतमध्ये अतिमहत्त्वाचं दगडाचं पाषाण आहे. सर त्या दगडाच्या पाषाणावर छत्रपती शिवाजी राजांचं 32 मनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो. 1 मन म्हणजे 40 किलो असं वजनी 1280 किलोची सोन्याची गादी या ठिकाणावर होती. या जुल्फिकार खानाने या किल्ल्याला आजगर वेढा दिला. इथे आला त्याने घनाचे घाव घालून 32 मन सोन्याची गादी वितळवली. म्हणजे आजही सर त्या पाषाणावर वितळलेले डाग आहेत. 32 मन सोन्याची गादी वितळवली आणि इथून तो घेऊन गेला. हे पंचधातूची मेघडंबरी. पंचधातू म्हणजे तांब पितळ स्टील अशा 5 धातूंनी तयार केलेली मेघडंबरी अष्टकोनी भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गॅनी गेसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीची स्थापना 1985ला झालेली आहे. सर मेघडंबरीच्या आतमध्ये जी प्रतिमाची स्थापना केले हे कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे राजांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते 6 जून 2009 मध्ये त्यांच्या हस्ते प्रतिमेची स्थापना झालेली आहे. तोच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा इथे झाला. त्यावेळी हा दरबार पूर्ण पॅकबंद होता.
बाजूला हे सिंहाचे सिम्बॉल दिसत आहेत बघा. एका सिंहाने काही हत्तींना पायाखाली दाबलेला आहे आणि या बाजूला एक हत्ती पायाखाली तुडवला आहे आणि एक हत्ती सेफ्टीवरती घेतला आहे. छत्रपती शिवाजी राजांचे राजमुद्रा ही अष्टकोनी होती. राजांच्या राण्याही 8 होत्या. रायगडाच्या पूर्वेला किल्ले 8 होते. राजाचं मंत्र मिनिस्टर राजांचे 8 होते. 8 अंक हा राजांचा शुभ होता. राजांचे दुश्मनी देखील 8 होते. 8 अंक हा राजांना शुभ होता. तर 8ही शाया जर का चाल करून आल्या दरबारामध्ये, म्हणजे दरबाराच्या एंट्रीवरती जसा जंगलचा राजा हा सिंह होता तसे गड किल्ल्यांचे राजे छत्रपती शिवाजी राजे होते. आता 8ही शाहींना हत्तीचं बळ होतं, हत्तीची ताकद होती. जर काही 8ही शाया एकत्र येऊन चाल करून आल्या तरी सुद्धा त्यांना पायाखाली तुडवलेले आहेत. सिंह म्हणजे शिवाजी राजे यांचे सिम्बॉल दाखवलेले आहेत बघा. दोन्हीकडे कोरी फुलं दिसतात. ही कमळाची फुलं, आपल्या हिंदूंचं प्रतिबिंब. 1 मे 26 जानेवारी 15 ऑगस्ट भारताचा तिरंगा इथे फडकवला जातो. इथे घोड्यांना पिण्यासाठी बांधलेली भांडी होती समोर. आता इथून पुढे बाजारपेठ